नार पार किरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांनी मंजुरी दिल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। फडणवीसांनी राज्यपाल CP राधाकृष्णन यांचे आभार मानलेले आहेत। नार पार किरणा नदी खोऱ्यामधून 10.64 TMC पाणी वापर प्रस्तावित आहे। नाशिक जळगाव जिल्ह्यातील 49,516 हेक्टर क्षेत्राला याचा फायदा होणार आहे। देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। त्यांनी असं म्हटलंय की वैनगंगा नळगंगा पाठोपाठ आता नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला सुद्धा राज्यपाल महोदयांनी मंजुरी दिली आहे। मी राज्यपाल CP राधाकृष्णन यांचा अतिशय मनापासून आभारी आहे। या योजनेमधून पश्चिमी वाहिनी नार पार गिरणा या नदी खोऱ्यामधून 10.64 TMC पाणी वापर प्रस्तावित आहे। त्याचा नाशिक आणि जळगाव जिल्ह्यामधील 49,516 हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे। सुमारे 7,015 कोटींचा हा प्रकल्प आहे। राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने हे आणखी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे। वैनगंगा नळगंगा पाठोपाठ आता नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला सुद्धा राज्यपाल महोदयांनी मंजुरी दिल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत दिलेली आहे।